नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा नागपूर दौरा हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरलाय. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल 75,000 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या 2 मार्गिकांना हिरवा सिग्नल दिला. मेट्रो प्रवास देखील केला. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी आणि मेट्रोत उपस्थित सर्वसामान्यांशी संवाद साधला. तसंच खापरी मेट्रो स्टेशनवर मेट्रो फेज 2चं कोनशिला अनावरण देखील त्यांनी केलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. मेट्रोच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं. यानंतर मोदींनी एम्स नागपूरचं राष्ट्रार्पण केलं. उपराजधानी नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं अखेर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. अगदी कमी वेळेत नागपूर ते मुंबई असा प्रवास घडवणारा हा मार्ग अनेक गावांना, शहरांना समृद्ध करणारा ठरणार आहे. नागपूर ते शिर्डी हा महामार्ग मोदींच्या हस्ते प्रवाशांसाठी आता खुला करण्यात आलाय. हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस महामार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी भागांमधून जातोय. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा यातून विकास साधला जाणार आहे. देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड हायवे म्हणून सुद्धा या समृद्धी महामार्गाची ओळख असेल. 710 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. 55,000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आज बांधला गेला. 8 तासात नागपूर ते मुंबई हा प्रवास शक्य होणार आहे. एकूण 8,311 हेक्टर जमीन यासाठी भूसंपादित करण्यात आली. अंडर पासेस 700 आहेत, उड्डाणपुलं 65 आहेत. महामार्गावर एकूण 25 टोल नाके आहेत. प्रत्येक 5 किलोमीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मुंबईशी मराठवाडा, विदर्भाचा कनेक्ट यामुळे वाढणार आहे. खानदेशला राजधानीशी जोडणारा हा महामार्ग आहे. आर्थिक राजधानीचा इतर विभागांशी थेट कनेक्ट असणार आहे. नागपूरमधील मिहानशी अनेक जिल्ह्यांचा कनेक्ट वाढेल. 10 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्यरेषा असणार आहे. 26 तालुक्यातील 392 गावं या समृद्धी महामार्गावर आहेत. विकासाचा 6 पदरी महामार्ग हा महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा असेल. महामार्गावरील CNG गॅस वाहिनी सुद्धा असणार आहे. अगदी महामार्गालगत PNG गॅस वाहिनी सुद्धा असणार आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं याच महामार्गाच्या अगदी जवळून गेलेलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा इथं उपलब्ध असेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपुरात 75,000 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करण्यात आला. 8,680 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नागपूरच्या खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर म्हणजे ऑरेंज लाईन आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर एक्वा लाईन या 2 मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा त्यांनी दाखवला. दरम्यान 6,700 कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा 2चं भूमिपूजन करून पायाभरणी सुद्धा करण्यात आली. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरकरांना मोठी भेट दिली आहे. त्याचबरोबर नाग नदी पुनरुज्जीवन आणि मेट्रो फेज 2चं भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते पार पडलं.
राज्यातील विविध प्रकल्पांच्या 75,000 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं। यावेळी मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला। देशाच्या राजकारणात काही शॉर्टकट पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघडं पाडण्याचं काम आता जनतेनं करायला हवं असं आवाहन मोदींनी केलंय। आमदनी अठ्ठ्याण्णी आणि खर्चा रुपया करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याची टीकाही त्यांनी केली। गोसेखुर्द प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधताना असंवेदनशील सरकारमुळे प्रकल्पाचा खर्च वाढल्याची टीकाही त्यांनी केली। तसंच डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती प्राप्त झाल्याचं सांगत शिंदे फडणवीस सरकारवर मोदींनी स्तुतीसुमनं उधळली। 2017 में डबल इंजन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है, हर समस्या को सुलझाया गया है। मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है। आप कल्पना कर सकते हैं इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा। पीछे रह गए, वंचित रह गए, जिनको छोटा समझा गया, यानी जो पहले वंचित था वो अब हमारी सरकार की वरीयता में है। इसलिए आज छोटे किसानों के लिए वरीयता के आधार पर काम किया जा रहा है। पीएम किसान सम्मान निधि का बड़ा लाभ यहां विदर्भ के किसानों को भी मिला है। ये हमारी ही सरकार है जिस देश के लोगों को भारत की राजनीति में आ रही एक विकृति से सावधान भी करना चाहता हूं। ये विकृति है शॉर्टकट की राजनीति की। ये विकृति है राजनीतिक स्वार्थ के लिए देश का पैसा लुटा देने की। ये विकृति है करदाताओं की गाढ़ी कमाई को लुटा देने की। शॉर्टकट अपनाने वाले ये राजनीतिक दल, ये राजनीतिक नेता देश के हर करदाता के सबसे बड़े दुश्मन है। भारत के हर युवा से आग्रह करूंगा, हर टैक्स पेयर से आग्रह करूंगा, ऐसे स्वार्थी राजनीतिक दलों को, ऐसे स्वार्थी राजनीतिक नेताओं को एक्सपोज करिए। आमदनी अठन्नी, खर्चा रुपया, ये वाली कुनीति लेकर के जो राजनीतिक दल चल रहे हैं वे इस देश को भीतर से खोखला कर देंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉक्टर भारती पवार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते। मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या कोनशिलेचं अनावरण केलं गेलं। त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर फोटो सेशनच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला उभे असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोदींनी जवळ घेतलं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। वायफळ टोल नाक्यावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी लेझिम आणि ढोल पथक उपस्थित होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाच्या वेळी या लेझिम आणि ढोल पथकाच्या जवळ गेले। नरेंद्र मोदींनी
तिथं फेरफटका मारला. तसंच ढोल पथकातील एका वाजंत्र्याकडून काठी घेऊन ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान मोदींच्या या कृतीनं ढोल पथकातल्या कलाकारांचा उत्साह दुणावला. मोदींचा ढोल वादनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली म्हणून समृद्धी महामार्ग होऊ शकला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. समृद्धी महामार्गाचं काम सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते. भूमी अधिग्रहणाचा मुद्दा होता, त्यावेळी कुणीही पैसे द्यायला तयार नव्हतं. बँक पैसे द्यायला तयार नव्हती. आम्ही नवीन मॉडेल तयार केलं, सगळ्या बँकांना बोलवलं. SBI बँकेनं आता पैसे दिले. त्यानंतर या महामार्गाला 1 रुपयाची सुद्धा पैशाची कमी पडली नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. तसंच आगामी काळात 50,000 कोटी रुपये महसूल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात नागपूर विमानतळाचे हे भूमिपूजन होणार आहे असंही फडणवीस म्हणाले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था, और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे। हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे। उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए। 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया। और एक चीज का उल्लेख मैं करना चाहता हूं, आपने भारत को गति शक्ति नाम की एक ऐसी योजना दी है जो विश्व की सबसे अच्छी योजना है, सबसे थॉटफुल, सबसे कल्पना शक्ति की योजना है, जो भारत के चित्र को बदलेगी। गति शक्ति का एक उदाहरण ये महामार्ग भी है। इस पर रोड बना है, इसमें हमारे पास रेलवे के लिए जगह हमने रखी हुई है। इस पर हम लोग सेमी हाई स्पीड कार्गो ट्रेन चलाना चाहते हैं, उसकी पूरी जगह हमने अधिग्रहित करके रखी है। इसमें हमने मल्टी यूटिलिटी कॉरिडोर तैयार किया है। इस मल्टी यूटिलिटी कॉरिडोर में मैं भारत सरकार का और आपका आभार व्यक्त करूंगा। मैं इस निमित्त से आपको इतना ही निवेदन करना चाहता हूं, आने वाले दिनों में, क्योंकि आज आपने और गडकरी जी ने और नई सौगात हमको दी है। यहां पर हमारे रेलवे स्टेशन इतने सुंदर हो रहे हैं। अब रेल कनेक्टिविटी है, रोड कनेक्टिविटी है, हाई स्पीड रेल भी होने वाली है, और उसके साथ साथ आपके ही आशीर्वाद से अगले 1 महीने में नागपुर एयरपोर्ट के भी भूमि पूजन के लिए हम आपको बुलाने वाले हैं। तो सारी मल्टी मॉडल कनेक्टिविटी यहां पर होगी। तो मैं ऐसा मानता हूं कि आज 14 जिले हमने JNPT पोर्ट से जोड़े और हमारे मुख्यमंत्री जी गढ़चिरौली और गोंदिया को भी जोड़ने जा रहे हैं। तो पूरा महाराष्ट्र ये पोर्ट लेड डेवलपमेंट का एक नया मॉडल इस महामार्ग के माध्यम से करेगा। समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन झालं असून पुढील वर्षभरात दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात दिली. उद्घाटनाच्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदेंनी या महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली.
मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज भूमिपूजन झालं. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण माझ्यासाठी फक्त स्वप्नपूर्तीचा नाही तर अभिमानाचा आणि गर्वाचा आहे. अभिमान यासाठी की या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. आनंदाचा यासाठी आहे की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होतंय. या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही दिलंय. याचा मोठा आनंद असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. या उद्घाटनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब उपस्थित झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय याचा आनंद खूप मोठा आहे. आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय याचाही खूप मोठा आनंद आहे. खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आम्ही सर्व काळजी घेतली आहे. हा इको फ्रेंडली रास्ता है. यहां पर 11 लाख पेड़ लगा रहे हैं. कम से कम कमीत कमी 35 लाख झाडं आपण लावतोय. हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे. 250 मेगावॅट किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीची मेगावॅट सोलर एनर्जी आपण जनरेट करतोय. 1200 पेक्षा जास्ती तलाव शेततळी आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण केली. शिरडी तक हुआ है. आगे 1 साल के अंदर 8-10 महीने में मुंबई तक ये समृद्धि महामार्ग पहुंचेगा. एक सिर्फ हाईवे नहीं है, एक गेम चेंजर प्रकल्प है. ये हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है ये महाराष्ट्र की भाग्य रेखा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा. ये आज इसके सिर्फ हाईवे नहीं, इसके दोनों तरफ में कई हम नवनगर बनाना चाहते हैं और वहां कई इंडस्ट्री आएगी. वहां पर इंडस्ट्रियल हब होगा, एजुकेशन हब होगा, आईटी हब होगा, प्रोसेसिंग यूनिट आएंगे, लॉजिस्टिक हब होगा और ये पूरी तरह लाखों लोगों को रोजगार देने वाला समृद्धि हाईवे कहलाएगा. बहुत कठिन काम था, बहुत चैलेंजिंग काम था और उसे हम लोग आदरणीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से हमारी सब टीम ने ये काम किया है. इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद दूंगा. और महाराष्ट्र में जो बुलेट ट्रेन है, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे है, जैसे आपका एक ड्रीम प्रोजेक्ट है, उससे भी हम लोग गति दे रहे, उसे आगे बढ़ा रहे. ये हमारे महाराष्ट्र के लिए प्रगति के लिए बहुत ही कारगर साबित होगा. आपने रोड के लिए, रेलवे के लिए, नगर विकास के लिए लाखों करोड़ रुपया, 2 लाख करोड़ रुपया की प्रावधान भी आपने किया है. आगे भी हम आपकी मदद चाहते हैं, सहयोग चाहते हैं. हमारे राज्य में इंडस्ट्री आवे, बड़े बड़े उद्योग आवे, लोगों हजारों लाखों लोगों को काम मिले, यही हमारी कामना है. और हमें विश्वास है कि आप हमें पूरा सहयोग कर रहे हैं और इसी के साथ हम आगे बढ़ रहे हैं. और मेहनत करने वाले लोग हैं, दोनों भी हमारे मंत्री लोग सब मेहनत करते हैं. हम लोग मेहनत करेंगे. आप सहयोग आशीर्वाद रखिए, ये राज्य को हम आगे बढ़ाएंगे. 9 डिसेंबर रोजी रात्री नाशिक जेलरोड इथं भीषण अपघात झाला. या अपघातात एका भरधाव स्कॉर्पिओनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार दूरवर फेकला गेला आणि दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. दुचाकी स्वाराला धडकल्यानंतर भरधाव स्कॉर्पिओ न थांबता तशीच पुढे निघून गेली. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीकांत सावळेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता पोलिसांकडून या फरार स्कॉर्पिओ चालकाचा शोध सुरू आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या भिवघाट जवळ धक्कादायक घटना समोर आली आहे. बस चालवत असताना बस चालकाला चक्कर आली आणि शेजारी असणाऱ्या वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरनं प्रसंगावधान राखत थेट बसचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं. सतर्क कंडक्टरमुळे चालक आणि वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. परळी चिपळूण ही बस प्रवाशांना घेऊन भिवघाट मार्गे विट्याकडे येत होती, पण ती येत असताना चालकाला अचानक चक्कर आली. घटनेचं गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरनं बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला थांबवली. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवत भिवघाट इथं आणली गेली. सदरच्या चालकावर त्वरित उपचार करण्यात आले, पण एका प्रसंगावधानामुळे इतक्या सगळ्यांचा जीव वाचला. गाडी दमाने असताना सगळे गाडी दमाने चालवीत असताना अचानक त्यांना चक्कर आल्यासारखं भरतर आपल्यासारखे झाले आणि तसं झालं. मी बाजूला बसले असल्यामुळे ते लगेच ते ब्रेक दाबून गाडी हे करून न्यूट्रल करून ब्रेक दाबलं, गाडी उभा केली, सरळ ते उजव्या साईडला पडले गेले. ते सलाईन ते लावलेले डोळे ते उघडलेले चांगले आहेत. काय नाही सर, मी चालक वागा असल्यामुळं काय नाही, मी गाडी चालू शकतो काय नाही. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.